चला सविस्तर आपण रिपोर्ट्स बघूया, बातम्या बघूया। मतदानापूर्वीच मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचा प्रकार केला जातोय असा खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंनी केला। विरोधात जाणारी मतं रोखण्याकरता विरोधकांकडून ही राजकीय खेळी केली जात असल्याचा दावाही ठाकरेंनी केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात अशी तक्रार दाखल केलेली होती। राज्यात लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होऊ घातलंय। मात्र या मतदानापूर्वी आरोपांची राळ उठते। उद्धव ठाकरेंनी महायुतीवर एक गंभीर आरोप केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। मतदानापूर्वी मतदारांच्या बोटाला शाई लावली जात असल्याचा दावा ठाकरेंनी केलाय। ज्या वस्त्यांमधनं मतदान होण्याची शक्यता भाजपला कमी वाटते, तिथल्या काही लोकांना आधीच ते बोटाला शाई लावतायत। म्हणजे ही शाई बाहेर आली कशी, तो एक निवडणूक आयोगाकडे आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे। आधीच बोटाला शाई लावली म्हणजे ती व्यक्ती ही मतदान करूच शकणार नाही, एवढ्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव दिसू लागल्यामुळे विरोधात जाणाऱ्या मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचे प्रकार केले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी आल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। या प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या पक्षानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे। तर महायुतीकडून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जात असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय। एक एक चुनाव क्षेत्र में 25-25 करोड़ रुपया जाने की खबर मेरे पास है, और वो भी पुलिस सिक्योरिटी में। आगे पीछे पुलिस की गाड़ी, मागे पुढे पोलीसच्या गाड्या, मध्ये पैशाच्या गाड्या, पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप डिस्ट्रीब्युशन होत आहे या महाराष्ट्रामध्ये। आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांमुळे राजकीय चर्चेला तोंड फुटलंय। महायुतीनं ठाकरेंचा दावा फेटाळून लावलाय। हे प्रकार कदाचित त्यांच्याकडून केले जात असतील। तुम्ही जुन्या इलेक्शन विसरला का? आपल्याला जे मतदान करणार नाहीत त्यांना मतकेंद्रापर्यंत जायलाच द्यायचं नाही, या टॅक्टिक्स कोणाच्या होत्या? आमच्या होत्या का? मग त्या टॅक्टिक्स कोण खेळलं गेलं याचा सुद्धा विचार करा ना। निवडणुकीत समोरच्याला पराभूत करण्यासाठी उमेदवाराकडून वेगवेगळे राजकीय डावपेच आखले जातात। विरोधात जाणाऱ्या मतांना रोखण्यासाठी त्यांच्या बोटाला शाई लावण्याचा प्रकार हा त्यापैकीच एक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। गेल्या महिन्यात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात असाच प्रकार समोर आला होता। त्या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि आता तोच मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।